या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे फायनली डुंबरवाडी टोल नाक्यावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत इथं पिंटू वाळुंज आहेत। स्वतःच्या या ठिकाणी शरद सोनवणे अधिकाऱ्यांशी बोलत आहे व टोल नाका बंद ठेवावा लागेल असं त्यांचं संभाषण या ठिकाणी होत आहे। म्हणजे याचा अर्थ शरद सोनवणे टोल नाका बंद करणार हे मात्र या ठिकाणी नक्की ठरलेलं आहे। आता पाहूयात खरोखर टोल नाका बंद करताय की काय। तर पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर टोल नाक्यावरचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर झालेले आहेत। माझ्या डाव्या साईडला शरद सोनवणे आहे, पाठीमागे त्यांचे कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झालेली आहे। शरद सोनवणे यांची फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ अजून गाड्या येत आहेत। कार्यकर्ते जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शरद सोनवणे कोणाशी तरी बोलत आहेत। बहुतेक ते कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत असावेत असा अंदाज आहे। तर आपण विचारूया। नमस्कार, काय नक्की नियोजन? बघा, डुंबरवाडी टोल नाका जो आहे तो आता एक दिवस चालू आहे। जोपर्यंत ह्या टोल नाक्याला किंबहुना या कामाला लोकांना समाधान होतं, सेवा होते, तोपर्यंत काय वाटलं नाही। आता शासनाने एवढं मोठं काम हातामध्ये घेतलंय, 2 महिन्यामध्ये 19 बळी गेलेले आहेत आणि आता संपूर्ण रस्ता ओपन केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये टोल वसूल करणं या कायद्याने गुन्हा आहे। हा टोल नाका आजपासून बंद करायचा, हा संपूर्ण काम त्यांनी पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर तो टोल नाका तो आपल्या कामामध्ये सुरळीत करायचा। शेवटी ज्यावेळेला रस्ते चांगले होतात त्यावेळेला त्या रस्ते चांगले झालेल्याचा बेनिफिट घेत असताना रस्ते येणारे प्रत्येक वाहतूकदाराने टोल देणं बंद करणं आहेच आहे। परंतु ज्या वेळेला ह्या संपूर्ण रस्ता खोललाय, तुम्ही लोकांचा विचार केला नाही, इंटिमेशन दिलेलं नाही, याची परिस्थिती इतकी परिस्थिती बिकट आहे। आज इथून आळ्या फडल्या पोहोचायला कमीत कमी पाऊण तास लागतो। जो रस्ता इथून मागच्या काळामध्ये 15 मिनिटाचा होता, त्याच्यामध्ये इतका धोकादायक रस्ता झालेला आहे, कुठल्या गोष्टीची सुविधा नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये टोल नाका आपण का घेतो याचं काही कारण पण कळलं पाहिजे ना आपल्याला। असंच घेतो का? सुविधा काय नाही आणि टोल घ्यायचा, कारण काय? त्यामुळे तो टोल नाका सौजन्याने बंद करायला लावला। तो नॅशनल हायवेला माहिती आहे की शरद सोनवणे जे सांगतायत ते वास्तव्य आहे आणि तो टोल नाका आपण बंद करू तात्पुरत्या स्वरूपामध्ये। ज्यावेळेस हे सगळं काम पूर्ण होईल तर चालू करू। परत किती दिवस बंद राहील काम? जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत। काय तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांशी आता फोनवर बोलत होता? कोणाशी बोलत? मी आता नॅशनल हायवेचे अधिकारी बोललो, ते म्हणले हो एक्चुअली गलती है कि काम पूरा होने के बाद ही काम चालू होना चाहिए, लेकिन अभी चालू करके हमने चालू रखा है। तर ते बाकीचे ते सांगतील त्यांच्या गाईडलाईनला, आपल्याला काय घेत देत नाही त्याशी। आपण जनतेच्या बाजूने आहोत, लोकप्रतिनिधी आहोत। त्यामुळं अधिकारी वर्ग हा वरती त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये बोलून घेईल, आपलं काम आहे टोल नाका थांबवणं। तुम्ही आता स्वतः या ठिकाणी आलात, तुम्ही अगोदर त्यांना सांगितलं होतं का तोंडी वगैरे काय पण ठेवा? नाही, कसं होतं, ही गोष्ट न सांगण्यासारखी आहे। ज्या वेळेला काम ओपन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं का लोकप्रतिनिधी की आम्ही काम चालू करतोय? अख्खं माहित नाही ना, त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं। मग काम चालू केलं तर मग ह्या टोल नाक्यात आम्ही काही दिवस बंद ठेवतो हे पण सांगितलं पाहिजे। हे का नाही सांगितलं? मला सांगितलं म्हणजे जनतेला सांगितलं होतं ना। आम्ही जनतेला काय उत्तर देणार? या रस्त्यावर जेवढी वाहतूक होते त्या लोकांना आपण काय जबाब देणार? वाहतूक कोणती? केवळ वाहतूक कोणीच आहे, नुकसान केवढं? म्हणजे हॅरेसमेंट होऊन, त्रास होऊन, वेळ घालून, अपघात होऊन, जखमी होऊन लोकांनी पैसा भरायचा त्यासाठी उपयोग काय? मगाशी इथं आम्हाला काही महिला कर्मचारी भेटले, ते असं म्हणाले टोल नाका दादा बंद करणार, आमच्या रोजगाराचं काय? आम्हाला रोजगार कोण देणार? नाही, रोजगार जो आहे हा इथला विषय नाही। रोजगार हा ज्यांनी कंपनी चालू घेतली त्याचा विषय आहे। हे लोक म्हणते तर कामगार आहेत, ऍक्च्युअली काम टोल चालवायला घेणारे माणसं हे सगळे बाहेरचे असतात, काही इथली नाही। लोकलवाल्यांचं काय करायचं? लोकलवाल्याचं काम जेव्हा चालू हा रस्ता पूर्ण झाला ना त्याच्यानंतर करायचं। माणसं नाही मरून देऊ शकत आपण। आणि टोल कशाचा घेताय? बिगर कामाचा। सुविधा काय? आता किती लोक उचलले तुम्ही? मी उचलली 7 लोक, तुम्ही किती लोक उचलले?
अपघाताच्या वेळेला तुम्ही कुठे होते? तुमची ॲम्ब्युलन्स कुठे होती? अरे लोकलची ॲम्ब्युलन्स कुठे होती? ही माणसं मी उचलली, रक्ताच्या थरातून मी उचलून गेले स्वतः शरद सोडणे घेऊन. तुम्ही कुठे होते? अरे तुम्ही कुठे होते? आतमध्ये होते ना. या रस्त्यावर जी वाहतूक होते ना, ॲम्ब्युलन्स कुठे आहे? कुठं उचलायला आली? कुठे ॲम्ब्युलन्स आहे की इथं? अरे कोणी उचलायला? खाजगी असू दे कुठली असू, कोण उचलायला आलं? मी उचलायला होतं, कोण उचलायला आलं? ॲम्ब्युलन्स कधी रस्त्यावर दिसत नाही साहेब. हा, मग कोण उचलायला आलं मला शरद सुद्धा कळू दे ना. खरं टोल तर माझ्या पण घराजवळ आहे. त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर कोण आहे? नाही, तो ड्रायव्हरचं काय घेणं नाही. ही लायबिलिटी जी आहे मेंटेनन्सची, जो बघतो या गोष्टी. ड्रायव्हर कोण आहे त्या ॲम्ब्युलन्स? नाही, ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा हे ॲम्ब्युलन्स लावतो त्याचं काय व्यवस्थापन असतं ना. हा जो तो आपला स्वार्थ पाहतो. यांना लोकांचं नाही, जनतेचं नाही, माणसाचं नाही, मूर्तीचं नाही, जखमींचं नाही. म्हणजे मनमानी कारभार. टोल तर यांच्यापेक्षा मोठा आम्ही तिथे चालवतो ना बाजूला. 24 तास अलर्ट आहे ॲम्ब्युलन्स आमच्या. स्थानिकांना पण आरोप आणले त्यांचा टोल बंद कधी करणार? आजपासून बंद होईल आता. आता टोल नाका बंद झाला समजायचं का? हो, बंद करणार? नाही बंद होणार ना. कोण बोलणार मध्ये? दादा काय टोल नाका बंद करो आज के बाद, ऊपर बात कर लो आप. सर जो आपका आदेश होगा वो वो क्या इधर काम चालू है ना जोर से, बहुत तकलीफ हो रही है. और अभी मैं बीच में आया, इतने बार उठाया लोगों को. मैं हॉस्पिटल गया, आप लोग कोई नहीं था. आपका भी मिल गया हॉस्पिटल में, बताओ मुझे एक बार. नहीं, एक बार बताओ मुझे. आप इतने लोग मर गए, आप आ गए उधर मेरे सामने खड़े थे, एक बार मुझे बताओ. ये हाईवे के ऊपर आदमी इतने मर गए अभी ये 1.5 महीने में. 19 माणसं मेली, 19 आदमी मर गए इधर. जखमी 27 झाले. कोण आलं बघायला? काफी एक्सीडेंट हुए हैं रोड पे. नहीं, यहाँ कौन आया उठाने के लिए? अभी 1.5 महीने की बात बोलो. जी. मैं 1.5 महीने से यहाँ पे चार्जेबल हुआ. अभी मैं घूम रहा हूँ, मुझे देख रहा हूँ, मैं इतना तकलीफ हो रहा है. कौन आया? आप लोग कहाँ थे सब? नहीं आपका खाली काम क्या? खाली पैसा लेना, इतना ही काम है आप लोग का. सर्विस कुछ नहीं. लोगों को उठाने का नहीं, उसको हॉस्पिटल में जाकर मिलने का नहीं. सर इसमें 2 एजेंसीज काम कर रही हैं. अरे क्या उससे मतलब है? एक टोल एजेंसी है जो टोल कलेक्ट कर रही है, एक जो एम्बुलेंस और मेंटेनेंस जिसके पास है. मेंटेनेंस वालों का एक सवाल है, वो यहाँ पे काम करते रहे, उनकी बात खत्म हो गई. जी. आप टोल कलेक्शन करते हैं यहाँ पे टोल कलेक्शन लेके आपका रोड अभी जी. टोल कलेक्शन के लायक का है क्या? अभी नहीं सर. नहीं है. बात खत्म होती है ना. मैं पॉइंटेड आज बात करूंगा ना कभी भी किसके साथ भी. सर मैं तो जो आदेश करेंगे आप वैसा करूंगा बस. तुम्ही लोगों को बोलो ना फिर नहीं, बोल आपका आदेश हो गया ना सर. नहीं, आप टोल बंद कर रहे हैं क्या? आमदार सर साहब बोल रहे हैं उसकी वजह मैं से। साहब से मैं पब्लिक 24 सर्वेंट हूँ. मैं कौन हूँ? एमएलए मैं पब्लिक सर्वेंट हूँ. लोक सेवक. मेरा काम है, जो काम इधर नहीं है, जो रास्ता खुला नहीं है, उसके लिए टोल उठाना. इतने लोगों का फोन आ रहा है मुझे कि भाई क्या है ये दादागिरी है. ठीक आहे ना, काम पूर्ण होऊ दे, आपण टोल चालू करू ना. काय अडचण काय आपल्याला? इतक्या वर्षी चालूच आहे आपला. सर मैं आपसे एक रिक्वेस्ट करूंगा कि NHI खुलेगा मंडे को, मेरे को मंडे तक का टाइम आप दे दें ताकि मैं उनको प्रॉपर इन्फॉर्म कर दूं. सर मुझे भी नौकरी करनी है. इतना टाइम मांग रहा हूँ सर मंडे तक. आज सैटरडे हो गया सर, कल संडे को होएगा नहीं. मंडे मैं अहमदनगर जाऊंगा, उनको इन्फॉर्म कर दूंगा. मंडे तक का टाइम सर आप मेरे को दे दीजिए. ठीक है, चलो समर बड़ा. उसके बाद जो होगा मैं सीधा वहां से आपके पास आऊंगा. नहीं भाई, बात सुनो. मैं पब्लिक सर्वेंट हूँ. आपके बात नेक्स्ट टाइम माने या न माने, जी. लेकिन यहाँ पे अगर कोई काम ही नहीं. आप क्या बोले, इधर पूरा काम चालू है, वहां से लेके यहाँ तक काम चालू के नहीं. जी. सर्विस है नहीं है तो फिर टोल का के लिए उठाने का. उन लोग को आप भी कहना चाहिए भाई हमारा बॉन्ड में आप हमको बढ़ा के दे दो, क्योंकि इधर काम ही चालू तो हम कैसा पैसा वसूल करेंगे यहाँ से. सर इसमें मेरा भी जो टोल कलेक्शन है वो पिछले 2 महीने में घट गया. घटेगा है ना भाई साहब. मैंने एप्लीकेशन डाला हुआ है वहाँ पे. मैं मंडे फिर जाऊंगा, साहब का मैसेज भी दूंगा, अपना मैसेज भी दूंगा और फिर साहब को आके. एक काम करो, मेरा लेटर भी लेके जाओ. जी. मैं ऑफिस में बना के रखता हूँ, आज तुम्हारे काम में आ जाएगा. मैं ये कल भाई जाऊंगा अपना सर. जब तक अपना काम चालू है यहाँ पे, जब जी. लोग इतना जख्मी हो रहे हैं, मर रहे हैं, लड़ रहे हैं, जी. तो हमें भी इसमें जरा थोड़ा सा मोहलत दे दो और हमको भी थोड़ा एक्सपेंड कर दो. और दो जब तक काम पूरा नहीं होगा तो हम टोल यहाँ पे टोल वसूल करना. मैं जब राइटिंग में दे दूंगा अपना भी काम आसान हो कल जाएगा. 11 बजे का टाइम दे रखा सर आपने हमें. कल 11 बजे मैं आपके पास आऊंगा, लेटर ले लूंगा आपसे. और परसों मैं नहीं नहीं, मंडे से टोल नाका में बंद करूंगा किसी हालत में. हमको कोई वो बताए या ना बताए, मैं लेटर दे दूंगा, क्योंकि उसको हमको हरकत है. हरकत क्यों है? काम चालू है पूरा लाइन का.
सब डर के चल रहे हैं अभी एक लाइन से, और फिर भी आप लोगों को चंदा जमा करना है। चलो करो ना जमा, आप लोगों के पास लाइफ है, टाइम है, आगे का दिन है, सब काम तो पूरा करो, फिर उसके बाद टोल चालू करो ना। मैं आपका मैसेज भी सर दूंगा और आपके कल आके आपसे वो लेटर ले लेता हूँ सर। काय ठरलं बंदोबस्त नाही सांगितलं ना, सोमवारी त्याला एक आता आज मी सांगितलं, इंटिमेशन दिलंय, एक लेखी पत्र देतो, सोमवारी तो त्यांना भेटून घेईल, सोमवारी त्याचं त्यांनी ऐको न ऐको पण टोल नाका सोडून देऊ. किती वाजल्यापासून टोल नाका बंद होईल? दुपारी 12 वाजल्यापासून. ठीक आहे.